नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आमच्या चॅनलमध्ये. मित्रांनो, आपल्याला आपल्या मुलांसाठी सगळ्या गोष्टी सर्वोत्तम हव्या असतात, बरोबर आहे ना? आपण त्यांच्यासाठी सर्वोत्कृष्ट शाळा निवडतो, आपण एक्स्ट्रा ट्युशन क्लासवर थोडेसे पैसे अजून इन्व्हेस्ट करतो. म्हणजे मुलांच्या उज्ज्वल भविष्य सुरक्षित करण्यासाठी आपण आपल्या सामर्थ्याने सगळ्या गोष्टी करतो. पण ज्या गोष्टी शाळेमध्ये किंवा ट्युशनमध्ये शिकवल्या जात नाहीत त्या धड्यांचं काय? तुमच्या मुलाला बचत, बजेट, फायनान्शियल प्लॅनिंग या बाबतीतली माहिती आहे का? किंवा ती माहिती त्यांना कोण देणार? तुमच्या मुलाला लक्झरीज आणि नीड्स याच्यामधला फरक माहिती आहे का? हा फरक त्यांना कोण सांगणार? होय, हे काम पालकांचं आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की भारतातील 96% पालकांना त्यांच्या मुलाच्या फायनान्शियल नियोजनाबद्दल माहितीच नाहीये. तर द क्लॉक इज टिकिंग आणि आता त्वरित कार्य करणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच आजचा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये आम्ही तुम्हाला 10 अशा टिप्स देणार आहोत ज्या तुम्ही तुमच्या मुलाला शिकवायच्या आहेत पैशाच्या सेव्हिंग बद्दल. मित्रांनो, आम्ही आज तुम्हाला ज्या 10 टिप्स देणार आहोत त्या तुम्ही तुमच्या मुलाचं भविष्य सुधारण्यासाठी आजच लागू करू शकता किंवा त्याच्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी आजच लागू करू शकता. सगळ्या गोष्टी बघण्याच्या अगोदर माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, हा व्हिडिओ जर तुम्हाला कामाचा वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पर्सनल फायनान्स बद्दल अशा बऱ्याच गोष्टी आम्ही तुमच्या समोर नेहमी आणत असतो. चला तर मग बघूया डिटेलमध्ये काय आहेत ह्या 10 टिप्स. डिस्कस वॉन्ट्स वर्सेस नीड्स. मित्रांनो, वॉन्ट्स आणि नीड्स या काय आहेत याच्यावर चर्चा करणं खूप जास्त गरजेचं आहे. या दोघांमधील फरकच चांगल्या आर्थिक सवयींचा पाया तयार करतो. मग आता नेमक्या गरजा काय आहेत? तर यामध्ये अत्यावश्यक गोष्टी तुम्ही काउंट करू शकता, म्हणजे अन्न, कपडे, आरोग्यसेवा आणि शिक्षणाचा विचार यामध्ये तुम्ही करू शकता आणि तुमच्या मुलाला समजावून सांगू शकता की या गोष्टी अत्यावश्यक आहेत आणि त्या पहिल्यांदा आल्या पाहिजेत. मग दुसरीकडे ज्या गोष्टी हव्याशा वाटतात पण आपल्याला त्या गोष्टी आत्ता आवश्यक आहेत का नाहीत याचा विचार करणं गरजेचं आहे. मग त्या गोष्टी कोणत्या? तर नवीन खेळणी, चॉकलेट्स किंवा इतरत्र गोष्टी ज्या आपल्याला फक्त शो ऑफ साठी वापरतो आपण. बरं, हा फरक इतका महत्वाचा आहे का? तर आहे, कारण या दोघांमधील फरक जर तुम्हाला कळाला तर तुमचं बजेट आणि खर्च याचं नियंत्रण आणि त्याचे निर्णय कशा प्रकारे घ्यायचे हे तुम्हाला कळेल. मित्रांनो, तुमच्या मुलाला एकदा हे कळालं की कुठल्या गोष्टीची आत्ता आपल्याला गरज आहे आणि कुठल्या गोष्टी वेट करू शकतात, तर त्याला पैशाचं वाटप करणं आणि अतिरिक्त खर्च करण्यापासून रोखणं हे सोपं जाऊ शकतं. आता ही संकल्पना घरात घरात पोचवायची असेल तर तुमच्या मुलाला छोट्या खेळामध्ये तुम्ही गुंतवू शकता. फॉर एक्झाम्पल, तुम्ही आणि तुमचा लहान मुलगा एका किराणा मालाच्या दुकानात गेलाय असं समजा. तिथे त्याला एक फॅन्सी चॉकलेट बार दिसतोय आणि शेजारीच आट्याची पिशवी पण दिसते. आता तुम्ही त्याला विचारलं पाहिजे की नेमकी आपल्याला कुठल्या गोष्टीची गरज आहे आणि कोणती गोष्ट त्याला हवी आहे. इथे शक्यता अशी आहे की तुमचा मुलगा म्हणेल की आट्याची जी पिशवी आहे त्याची आपल्याला खरंच गरज आहे आणि चॉकलेट्स मला हवे आहे. तर हा फरक जाणून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. लेट देम अर्न देअर ओन मनी. मित्रांनो, तुमच्या मुलाला पैशाचं मॅनेजमेंट शिकवण्यासाठीची दुसरी टीप जी आहे त्याच्याकडे आपण आता जाऊया. ती टीप म्हणजे त्यांना त्यांचे पैसे स्वतः कमवू द्या. आता तुम्ही विचाराल की हे इतके महत्त्वाचं आहे का? बरं, स्वतःचे पैसे मुलं जर स्वतः कमवत असतील तर कठोर परिश्रम काय असतो आणि त्याच्या मागे लागणारी मेहनत काय असते याची शिकवण त्यांना मिळेल आणि हीच गोष्ट त्यांना जबाबदारीची जाणीव करून देईल. एक स्टडी असा दर्शवतो की भारतामध्ये सरासरी मुलं जी आहेत ती आईकडून 1,500 रुपये आणि वडिलांकडून 1,100 रुपये पॉकेट मनी घेतात. कसं आहे, आपल्या आई वडिलांकडनं आर्थिक सहाय्य मिळणं हे कधीही चांगलं असतं, पण जोपर्यंत ते स्वतः कमवत नाहीत आणि स्वतः खर्च करायला लागत नाहीत तोपर्यंत त्याची जाणीव त्यांना होत नाही आणि ही जाणीव करून देणं खूप जास्त गरजेचं आहे. मित्रांनो, तुमची मुलं जी आहेत ती काम पूर्ण करून पैसे कमवू शकतील अशा सिस्टीमचा विचार करा. फॉर एक्झाम्पल, तुम्ही सांगा त्यांना की तुमची खोली साफ करा, त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला 100 रुपये देऊ. भांडी धुण्यासाठी 50 रुपयाचा विचार केला तरी चालेल. अशा प्रकारे तुमच्या मुलाला कळेल की पैसे कमवण्यासाठी काम करणं किती जास्त महत्वाचं आहे आणि त्याला जबाबदारीची जाणीव होईल. आणि एकदा का त्यांना काम करून पैसे करायची सवय लहानपणापासूनच लागली तर तो पैसा खर्च करतानाही कशा पद्धतीने करायला पाहिजे याचीही त्यांना जाणीव होईल. शिवाय त्यांना बजेट आणि बचत काय असते हे शिकवण्याची ही संधी तुम्हाला उत्तमरित्या मिळते. नेक्स्ट आहे सेट सेव्हिंग गोल्स. मित्रांनो,
पैशाची बचत करण्यासाठीचं जे स्किल आहे त्या स्किलकडे जाणारी तिसरी टिप आपली आता आपण बघायची आहे, ते म्हणजे तुमच्या सेव्हिंगचा जे काही गोल आहे ते सेट करा. कुठल्याही संदर्भाशिवाय तुमच्या मुलाला पैसे वाचवण्यासाठी सांगणं हे देखील थोडंसं चुकीचं ठरू शकतं आणि ही गोष्ट त्यांना रुचणारही नाही आणि ती व्यावहारिकही वाटणार नाही. आपला मुख्य उद्देश काय आहे की त्यांना या गोष्टीसाठी म्हणजे पैसे सेव्ह करायसाठी प्रेरित केलं पाहिजे आणि मोटिवेट केलं पाहिजे. मित्रांनो, ही गोष्ट आपण एका एक्झाम्पलने बघूया. समजा तुमच्या मुलाला एक नवीन क्रिकेटची बॅट खरेदी करायची आहे, त्याची किंमत 1,000 रुपये आहे. समजा तुम्ही त्याला दर आठवड्याला 100 रुपये पॉकेट मनी देता, तर त्याच्या सोबत बसून हे गणित त्याला करून दाखवा की जर तुला 1,000 रुपयाची बॅट खरेदी करायची आहे तर तुला दर आठवड्याला मिळणाऱ्या पॉकेट मनी मधून सेव्हिंग केलं पाहिजे आणि ती सेव्हिंग तुला 10 आठवडे करायला लागणार आहे. मित्रांनो, तुमच्या मुलाबरोबर बसून तुम्ही त्याला जर सेव्हिंग रेटची कन्सेप्ट समजावून सांगितली आणि त्याला जाणीव करून दिली किंवा त्याला हे समजावून सांगितलं की तुझी आर्थिक जी काही गोल्स आहेत ती अचीव्ह करण्यासाठी तुला डिसिप्लिन राहायला पाहिजे, तर ते वावगं ठरणार नाही. आता हा जो तुम्हाला समोर चार्ट दिसत आहे तो चार्ट तुम्ही तुमच्या मुलाबरोबर डिस्कस केला पाहिजे. मित्रांनो, सेव्हिंग गोल्स जर तुमचे सेट असतील तर तुमचा मुलगा आणि तुम्हाला दोघांनाही एक फोकस पाथ मिळतो ज्याच्यावरनं तुम्ही जाऊन तुमचे गोल्स अचीव्ह करू शकता. मित्रांनो, तुम्ही नेमकी कशासाठी बचत करत आहात हे जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही त्या बाबतीतचे नियोजन व्यवस्थितपणे करू शकता. त्याचशिवाय तुमची जी काही प्रगती होती आहे त्याचा मागोवा तुम्ही व्यवस्थित पद्धतीने घेऊ शकता आणि तुमचे जे काही फायनान्शियल गोल्स आहेत ते तुम्ही अचीव्ह करू शकता. लक्षात ठेवा, फक्त एखादं ध्येय निश्चित करणं म्हणजे तुमच्या मुलाला बचत करायला शिकवणं असं नाहीये, तर डिसिप्लिननं आणि प्लॅनिंगनं ती गोष्ट पूर्णत्वाकडे कशी नेता येईल हे बघणंही तितकंच महत्त्वाचं आहे. प्रोव्हाइड अ प्लेस टू सेव्ह. मित्रांनो, जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला पैसे वाचवण्याबद्दल शिकवत असता तेव्हा ते पैसे कुठे ठेवायचे म्हणजे सेव्हिंग अकाउंट काढायचं का कुठे पैसे वाचवलेले ठेवायचे हे सांगणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आता तुम्ही विचाराल का? कारण ही गोष्ट कन्सेप्ट ऑफ सेव्हिंगला कॉन्क्रीट आणि ॲक्शनेबल बनवते. लहान मुलांना जर सेव्हिंग शिकवायचे असेल तर क्लासिक पिगी बँक किंवा गुल्लक हे त्यांच्यासाठी खूप चांगले पर्याय ठरू शकतात. मुलं जशी जशी मोठी होतात तशी तुम्ही त्यांचं बँक अकाउंट काढू शकता आणि त्याच्यामध्ये सेव्हिंग करायला त्यांना सांगू शकता. आजकाल IDBI बँक हे मुलांसाठी किड्स डेबिट कार्ड, फॅम कार्ड आणि पेन्सिल कार्ड सारखी डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध करून देत आहेत, जिथे पालक त्या अकाउंटवर एक लिमिटेड अमाऊंट लोड करू शकतात. हॅव देम ट्रॅक स्पेंडिंग. मुलांच्या बँक, स्मार्ट कार्ड आणि डेबिट कार्डशी जोडलेले ॲप वापरताना ही प्रक्रिया सुलभ होऊ शकते. पण या सगळ्याचा विचार करताना मॅन्युअली खर्चाचा जो काही मागोवा घ्यायचा आहे त्याला कमी लेखता कामा नये. खर्च लिहून ठेवण्याची जी काही पद्धत आहे किंवा जी काही सवय आहे ती आपल्याला एक ओनरशिप देते की आपण खर्च आपल्यासाठी करतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही पद्धत आपल्याला फायनान्शियली अधिक रिअलिस्टिक बनवते. या सगळ्या गोष्टी आपण एका उदाहरणानं बघूया. समजा तुमच्या मुलाला तुम्ही आठवड्याला 200 रुपये पॉकेट मनी देताय आणि 800 रुपये खेळण्यातली एक कार घेण्यासाठी तो त्याच्यासाठी सेव्हिंग करतोय, तर त्यांनी केलेल्या प्रत्येक खरेदीची नोंद त्याला ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. कदाचित चॉकलेटसाठी 50 रुपये, कॉमिक बुकसाठी 100 रुपये इत्यादीवर तो खर्च करत असेल आणि ते लिहून ठेवत असेल तर ती खूप चांगली गोष्ट होईल. अशामुळे त्यांना त्वरित लक्षात येईल की आपण कुठल्या गोष्टीवर जास्त खर्च करतोय आणि आपल्याला किती रुपये वाचवले पाहिजेत. ऑफर सेव्हिंग इन्सेंटिव्ह. तुमचा मुलगा जर सेव्हिंग करायला लागला असेल आणि तुम्ही त्याच्यावर त्याला इन्सेंटिव्ह जर देऊ केला तर त्याची सेव्हिंगचा जो काही उत्साह आहे तो द्विगुणित होऊ शकतो. मला काय म्हणायचंय तुमच्या लक्षात येतंय का? तुमचा मुलगा जर सेव्हिंग करत आहे आणि तुम्ही त्याला चांगल्या प्रकारे सगळ्या गोष्टी शिकवत आहात आणि तो चांगल्या प्रकारे सेव्हिंगही करत आहे, पण त्या सेव्हिंगवर एक थोडासा पुश किंवा थोडासा इन्सेंटिव्ह जर तुम्ही त्याला देऊ केला तर तो अजून चांगल्या पद्धतीने सेव्हिंग करायला शिकेल. आता ह्याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर तुम्ही EPFचं एक्झाम्पल बघू शकता. जेव्हा तुमचा EPFचं अकाउंट असतं तेव्हा तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करत असता आणि तुमची कंपनीही काही अमाऊंट त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करत असते आणि दोघांनी केलेल्या या कॉन्ट्रीब्युशनमुळे तुम्हाला एंड मनी जो मिळणार आहे तो खूप जास्त आणि चांगल्या प्रकारे मिळू शकतो. आणि हीच गोष्ट तुमचे फायनान्शियल गोल्स अचीव्ह करायसाठी तुम्हाला उत्साहित करत असते. म्हणूनच आपल्या मुलासाठीही हाच समान दृष्टिकोन ठेवला तर त्याचाही सेव्हिंगचा उत्साह हा द्विगुणित होईल.
तुमच्या मुलाला डिझायनिंग करायचं आहे म्हणून तो 25,000 रुपयाचा टॅबलेट घेण्याचं ध्येय ठरवतोय आणि त्याच्यासाठी सेव्हिंग करतोय. असं एक एक्झाम्पल आपण बघूया. त्याला जो टॅबलेट घ्यायचा आहे त्याला लागणाऱ्या पैशामध्ये जर तुम्ही 50% त्याला देऊ केले तर त्याचा आनंद द्विगुणित होईल आणि तो सेव्हिंग चांगल्या प्रकारे करेल. अशा प्रकारे त्याने बाजूला ठेवलेल्या प्रत्येक 1000 रुपयासाठी तुम्ही जर त्याला 500 रुपये देऊ केले तर त्याचं काम सोपं होईल, फायनान्शियल गोल्स त्याचे लवकर अचीव होतील आणि सेव्हिंग करण्यासाठी तो एक नवीन पद्धत शिकेल. आता या सगळ्याचा चार्ट तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. वीकली नंबर्स, चाइल्ड सेव्हिंग पैसे, पेरेंट्सचं कॉन्ट्रीब्युशन, टोटल सेव्हिंग आणि रिमेनिंग अमाऊंट ऑफ गोल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला सोप्या करून जातात ॲज अ पेरेंट्स आणि ॲज अ चाइल्ड पण. लिव्ह रूम फॉर मिस्टेक. चुकांसाठी थोडीशी जागा असू द्या. जसं आपण मोठी लोक चुकांमधून शिकत असतो तसं तुमची मुलंही चुकांमध्ये शिकत असतात. कधी कधी सगळ्यात महत्त्वाचे आपल्याला जे लेसन्स मिळतात ते आपल्याला चुकांमधून मिळतात, आपल्या यशस्वी होण्यानं मिळत नाही. आपल्या मुलाला एका मोठ्या चुकातून वाचवणे, त्याच्यापासून त्याला प्रतिबंधात ठेवणे हे मोहक ठरू शकते, परंतु त्यांना कठीण मार्गाने शिकू देणे हे त्याच्यापेक्षाही जास्त चांगलं आहे. एक शक्तिशाली शिकवण जर त्याला द्यायची असेल तर त्याच्याकडून होणाऱ्या चुकांकडे थोडंसं दुर्लक्ष करा आणि चूक होऊ द्या आणि त्याच्यानंतर त्याला सगळं समजावून सांगा. उदाहरणार्थ समजा तुमचा मुलगा महागड्या खेळण्यावर सगळ्यात जास्त त्याचा पॉकेट मनी जर खर्च करत असेल आणि जर त्याला मित्रांबरोबर सहलीला जाण्यासाठी पैसे राहत नसतील त्यावेळेला त्याला पश्चाताप होईल आणि त्याची चूक त्याला कळेल. निराशा हातात येणे म्हणजे विचारपूर्वक खर्च आणि नियोजन याचा एक चांगला धडाच आहे. त्याच्या पैशाचे नेमके काय करायचं आहे हे जर तुम्ही त्याला सांगितलं तर तो एक चांगला धडा त्याच्यासाठी असू शकतो. हा हाताशी असलेला एक असा दृष्टिकोन आहे जो पैशाचे शहाणपण आपल्याला शिकवतो, जो आपल्याला कुठल्याही शाळेत शिकवला जात नाही. ॲक्ट ॲज अ क्रेडिटर. तुम्ही तुमच्या मुलासाठी कर्जदार किंवा फायनान्सर म्हणून जर काम केले तर तुमच्या मुलाला ते बाहेरून कुठून कर्ज घेण्यापासून प्रवृत्त करू शकते आणि त्याला एक चांगला धडा त्याच्यापासून शिकवू शकते. आता याच्यामध्ये ध्येय काय आहे की तुमच्या बचतीपेक्षा जर तुम्ही जास्त खर्च केला तर त्याचा अतिरिक्त भार तुमच्यावर पडतो. म्हणजे व्याज ही गोष्ट अधोरेखित करणं त्याच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आपण इथे एक उदाहरण बघूया. समजा तुमच्या मुलाला एक नवीन स्मार्टफोन घ्यायचा आहे, त्याची किंमत 15,000 रुपये आहे. त्याने आत्तापर्यंत पैसे जे सेव्ह केलेत ते 7,000 रुपये आहेत आणि इथेच तुम्ही राहिलेल्या 8,000 रुपयाची कर्जाची ऑफर त्याला देऊ शकता, तेही 10% व्याजासह. आता हे कर्ज परतफेड करण्यासाठी योजनेचा एक मुद्दा तुम्ही बनवू शकता जो त्याच्या मंथली पॉकेट मनीचा एक भाग असू शकतो आणि पूर्ण व्याजासह स्मार्टफोनची किंमत त्याला 16,800 इतकी पडणार आहे हे त्याला समजावून सांगा. आणि जर त्यांना असं केलं आणि तुमच्याकडून पैसे घेण्यासाठी तयारी दाखवली तर या सगळ्या गोष्टींसाठी जे काही लागणारं व्याज आहे आणि त्याला परतफेड करायला लागणारी जी रक्कम आहे त्याचा चार्ट तुम्ही इथे बघू शकता. हा सगळा जो एक्सरसाइज मी आता तुम्हाला सांगितला हा तुमच्या मुलासाठी विचार करण्यासारखा ठरू शकतो. तात्काळ समाधानासाठी आपण ज्या गोष्टींवर खर्च करतोय त्या गोष्टींवर खर्च न करता आपण ती गोष्ट काही वेळासाठी टाळू शकतो किंवा आपलं सेव्हिंग वाढवू शकतो, ही शिकवण त्याला यातून मिळू शकते. आणि त्याचमुळे त्याला बचत करणं हे किती योग्य आहे याच्याबद्दलही समजू शकते. हे सगळं उदाहरण मी तुम्हाला का दिलं तर याच उदाहरणातून तुमच्या मुलाला व्याजाबद्दलच नाही तर कर्जाबद्दलची सगळी माहिती मिळून जाईल आणि त्याचे आर्थिक निर्णय घेण्यासाठी संयम किती महत्त्वाचा आहे आणि नियोजन किती महत्त्वाचं आहे याची शिकवण त्याला मिळेल. टॉक अबाउट मनी. तुमच्या मुलाच्या आर्थिक शिक्षणासाठी पैशाबद्दलचा संवाद तुमच्यामध्ये असणं खूप जास्त गरजेचं आहे. ही कल्पना फक्त एका वेळी चर्चा करून थांबणार नाही. घरामध्ये सतत तुम्ही या गोष्टीची चर्चा एकमेकांशी केली पाहिजे. हे सातत्यपूर्व जे कम्युनिकेशन आहे ते वीकली खर्च काय आहेत, बचत काय आहे याच्यापासून सुरुवात तुम्ही करू शकता. नेमका विषय काय आहे की आपल्याला सगळ्या गोष्टी सामान्य करायच्या आहेत, सगळ्या चर्चा सामान्यरित्या करायच्या आहेत जेणेकरून तुमच्या मुलावर बर्डन येणार नाही की मी पैशाबद्दल माझ्या पेरेंट्सशी कसं बोलू. त्याला सहजरित्या सगळ्या गोष्टी तुमच्याशी डिस्कस करायला लावणं हाच महत्त्वाचा हेतू आहे. उदाहरणार्थ समजा तुम्ही किराणा मालाच्या दुकानात जाता आणि सगळं सामान घेऊन यायला तुमच्या मुलाला सांगता. अशा वेळी काय सामान आणायचे आहे याची जर यादी तुम्ही त्याला करून दिली आणि त्या यादीशी तुम्हाला स्टिक राहायचं आहे असं जर सांगितलं तर त्याला त्याची महत्त्व व्यवस्थितपणे कळेल. कारण तुम्ही जे सामान आणणार आहे त्याच्याबद्दल तुम्ही एक बजेट बनवलेलं असतं आणि त्या बजेटमध्ये तुम्ही ती यादी तयार केलेली असते. हीच गोष्ट तुमच्या मुलाला कळणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि हाच अनौपचारिक जो दृष्टिकोन आहे तो तुमच्या मुलाला पैशाच्या मॅनेजमेंट बद्दलची महत्त्वता काय आहे आणि रिअलिस्टिक जीवनामध्ये त्याचा कसा वापर करायचा या दोघांमधील फरक जो आहे तो समजावून सांगतो.
आणि या दोघांमध्ये कसा समन्वय साधायचा याची परवानगीही तो त्याला देतो. आणि मित्रांनो, आपण आलेलो आहे आपल्या 10व्या टिपवर. ते म्हणजे सेट गुड एक्झाम्पल. आपल्या मुलांमध्ये जर बचतीची सवय तुम्हाला लावायची असेल तर त्यांच्या समोर एक चांगले उदाहरण प्रस्तुत करणं हा सगळ्यात सोपा मार्ग असू शकतो. मुलं सहसा त्यांच्या पालकांची नक्कल करतात आणि जेव्हा आर्थिक सवयींचा विचार केला जातो तेव्हा तुमचं वर्तन आणि तुमचं मार्गदर्शन त्यांना योग्य दिशेला नेऊ शकतं. परंतु मित्रांनो, एक दुःखद सत्य मी तुमच्या समोर आज सांगणार आहे. भारतामध्ये सर्वेमध्ये असं दिसून आलेलं आहे की 75% लोकांकडे इमर्जन्सी फंडच नाहीये. आणि इमर्जन्सी फंड नसल्यामुळे अचानक जर त्यांची नोकरी गेली किंवा काही पैशाची इमर्जन्सी आली तर त्यांच्या EMI मध्ये डिफॉल्ट होऊ शकतं. अशा वेळी जर तुमचा मुलगा बचत करत असेल तर ही बचत तुमच्या मदती येऊ शकते. मित्रांनो, जर इन्व्हेस्टमेंट बद्दल तुम्हाला अजूनही माहिती पाहिजे असेल तर आमचे व्हिडिओज डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहेत. ते व्हिडिओज तुम्ही चेक करू शकता आणि इन्व्हेस्टमेंटवर अजून चांगल्या पद्धतीने काम करू शकता. तर मित्रांनो, ह्या होत्या 10 टिप्स तुमच्या मुलाला पैसे सेव्ह करण्यासाठी काय काय करायला लागणार हे शिकवण्यासाठीच्या. लक्षात ठेवा मित्रांनो, आर्थिक साक्षरता हे केवळ कौशल्य नाही तर तो जीवनाचा एक धडा आहे. तुमच्या मुलांना जबाबदारी, शिस्त, नियोजन या पद्धतीचे धडे जर तुम्हाला शिकवायचे असतील तर ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करायलाच पाहिजेत. आणि ते केवळ पैसे वाचवण्यासाठी नाही तर जीवनातील प्रत्येक पैलूमध्ये कशा पद्धतीने तुम्ही संयम बाळगून शिस्तबद्ध पद्धतीने निर्णय घ्यायला पाहिजेत हेही शिकवतं. मित्रांनो, जर या 10 टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर मला कमेंटमध्ये तसं कळवा. जर अजून काही तुम्हाला अशा विषयांवर व्हिडिओ बघायचे असतील तर त्याही गोष्टींची कमेंट तुम्ही करू शकता. अजून जर या व्हिडिओबद्दल किंवा अशाच काही गोष्टींबद्दल तुम्हाला डाऊट्स असतील तर तेही तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. बाकी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि ग्रो मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.